नमस्कार मंडळी, कसा आहेत सगळ्या मजा माना. तर आज बनवणार मी ओरेल भातपासून एकदम चटपटीत आणि क्रंची रेसिपी. तर आपला जो भात उरलेला असणार आपला तो काहीच कारण मन होत नाही. त्यामुळे भात लेवाना जितलाही भात उरलेला असेल चांगलं कुचकर लेवाना हाती काही तुम्ही मॅचर घाई बी कुच करू शकतस. तुम्हाला पाजर मॅचर भीतं पण मी हाती घेच कुचकरली राहणू चांगला. आणि त्याला काय करणं त्यांना माहिना एक बटाटा लेवाना आणि एक बटाटा चांगला किशी लेवाना. मी अजून बी चांगलं कुचकरली राहणू त्याला भातले आता मी आटे लगेच असली त्या बटाटा आणि त्याला ना किशिलेस मी आते जी बी बारीक किंवा जाळी किसणी विना तीन काही किशी लेवाना बटाटाले. तुम्ही एक किंवा दोन तुम्हाला तुम्ही एक बटाटा पण टाकू शकतस, दोन बटाटा पण टाकू शकतस तुम्हाला. तर तुम्हाला जितलं क्रंची टेस्ट पाहिजे तुम्ही टाकू शकतस. तर देखा बटाटा हो म्हणा किसाही घ्या. आता लगेचच एनमा टाकस मी आता स्वादानुसार नमक टाकानंतर लगेचच टाकस मी चटणी. तुम्ही मसाला बी ॲड करू शकतस तुम्हाला जर आवडस इथं. आणि हिरवी मिरची कोथिंबीर ते पण टाकू शकतस तुम्ही. लगेचच टाकी मी हळद आणि आता चांगलं मिक्स कर देस या बॅटरले. आणि त्यांना टाकसू मी आता थोडासा रवाले पहिले भिंजाडीसन बी ठेवा ना तरी पण चाली. पण मी डायरेक्ट रवा टाक दिसू. आणि तुम्हाला पाज रवा होणार नाही तर तुम्ही पोहे पण भिजाडीसनी त्यांना टाकू शकतस. पोह्यानं बी एकदम भारी क्रंची एकदम भारी टेस्ट येस पोह्याले बी. आटे मी एक छोटी वाटी रवा टाकी दा. थोडासा जाडसर रवा होता मनकडे तो मी टाकी दा आणि त्याला पण चांगला मिक्स कर देस. आणि 2 ते 3 मिनटं मी मुरवू देस. 2-3 मिनटं या मुराई जाते. आता मी ते नावाला काय करलेस गोल गोळा करलेस लगेचच. तुम्हाला जसा बी आकार पाहिजे तुम्ही तसा गोळा करू शकतस. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही त्यानेवाल्या भज्या पण काढू शकतस. तर मी असंच सगळा गोळा ह्या रेडी करलेस मस्त एकदम भारी. जर तुम्हाला भूक नेऊन आणणार तरी पण तुम्ही जर ही रेसिपी केली ना तर तुम्ही खूप आवडीसन खाशात. इतली भारी टेस्ट ही रेसिपी लागस तुम्ही पोरेसला डबाल बी देऊ शकशात. एकदम क्रंची आणि कुरकुरीत रेसिपी आहे येस. तर देखा मी गोल सगळा मस्त गोळा या करली जातात ते. आता मी आटे तेल गरम करायला ठेवलं आणि तेलला आहे ना चांगलं 2 ते 3 मिनटं चांगलं तपू दिलं फुल गॅसवर. तेलही म्हणावं तपी आता त्यांना आहे ना सगळा ज्या मी गोल गोळा करलेत ना त्या सगळा टाकी दे साते. सेम मेदू वड्यासारखा इसले आकार दिले वाना तुम्ही आकार तुम्हाला जसा पडे तसा तुम्ही आकार देऊ शकतस तुम्ही. किंवा छोट्या भाज्या पण काढू शकतस मुंगणी डाळ नागत जसा मुंगण्या भाज्या लागतीस ना सेम तसा या मस्त वडा पण येतच. देखा म्हणा या वडा होई घ्या तळीसन रेडी येसले एकदम कमी गॅसवर तळू द्यावाना. आणि गाईकरांनी चांगलं आजपर्यंत तेलही जावायला पाहिजे. देखा कितला भारी रेडी होई घेत आहे वडा म्हणाला तळीसनी. असाच पद्धत मी आते सगळ्या वड्या तळीलेस. तिथला बी सगळा भात ना मी दोळवत होता तिथला मस्त तळाई घेत ह्या घेत म्हणाला एकदम क्रंची आणि कुरकुरीत वडा रेडी. तर चला मग अशाच म्हणा रेसिपी देखासाठी पण चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.